If you are a reader, then you will definitely become the leader in your working professional. If you are a student, employer, CEO, businessman, or working on any professional, you must need to develop the reading habit. Hello everyone, my name is Lokesh Sarode, inspirational speaker and content creator, founder of Mahayuva Talk. Our mission is to make a global brand of youth so everyone can grow 1% every day. So please share and subscribe our channel. तर आपण आज टॉप 3 बेनिफिट्स ऑफ रीडिंग हॅबिट्स एका स्टोरी मार्फत जाणून घेऊया. एक अमन होता. त्या अमनला त्याच्या नोकरीवरनं फायर केलं गेलं होतं. अमन फार डिप्रेस झाला होता आणि ॲडिक्शनला सुद्धा बळी पडला होता. एके दिवशी अमनने राघवला फोन केला. राघवने अमनला एक पुस्तक रिकमेंडेड केलं. राघव अमनला आणि अमन राघवला एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यामुळे अमनने ते पुस्तक वाचून काढलं आणि एके दिवशी अमनने राघवला फोन केला आणि राघवला असं लक्षात आलं की अमनमध्ये प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन आणि चेंज दिसून आला. तर तो कसा दिसून आला हे आपण जाणून घेऊया. टॉप 3 बेनिफिट्स ऑफ रीडिंग हॅबिट. फर्स्ट म्हणजे डेप्थ लर्निंग. अमन नेहमी इन्फॉर्मेशन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, आर्टिकल्स, ब्लॉग यामार्फत कन्झ्युम करायचा. त्याने त्याला बेटर अंडरस्टँडिंग आणि क्लॅरिटी मिळायची नाही, कॉन्फिडन्स मिळायचा नाही. पण पुस्तक वाचल्याने त्याला प्रत्येक विषय, प्रत्येक कंटेंट, प्रत्येक टॉपिक क्लॅरिटी आणि डिटेल्स सकट मिळायला लागला. त्याने त्याच्या माइंडची, त्याच्या वाचनाची, त्याच्या अभ्यासाची क्लॅरिटी तरी वाढली, त्याचसोबत त्याचा कॉन्फिडन्स देखील वाढला. सेकंड म्हणजे माइंडसेट शिफ्टिंग. हो, आपल्या मानसिकतेमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी पुस्तक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतात. अमन एका मध्यमवर्गीय घराण्यामध्ये जन्माला आला होता. त्याला नेहमी कमकुवत समजलं जायचं. पण तेव्हा त्याने पुस्तक वाचायला सुरुवात केलं तेव्हा अपयशाला कसं सामोरे जायचं, निराशयापासून कसं बाहेर पडायचं आणि प्रत्येक रिजेक्शनला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून कसं डेव्हलप व्हायचं हे त्याला माइंडसेटमधून शिकायला मिळालं. आणि थर्ड म्हणजे नॉलेज एक्सपान्शन आणि लँग्वेज स्किल. त्याचा ज्ञानामध्ये प्रचंड प्रमाणात भर दिसून आला आणि भाषेवर एक प्रभुत्व जाणवायला लागलं. कारण अमनला फायर यासाठी केलं गेलं होतं की त्याच्याकडे नॉलेज तर होतंच, पण त्या लँग्वेजचा कमांड नव्हता. त्याने लँग्वेजमध्ये कमांड डेव्हलप केला आणि तो प्रत्येकाशी इफेक्टिव्हली कम्युनिकेट करू लागला. त्याचे प्रेझेंटेशन स्किल, त्याचे पब्लिक स्पीकिंग, त्याचे क्लायंट हँडलिंग स्किल सगळे डेव्हलप झाले त्या एका पुस्तक वाचण्यामुळे. तुम्हाला सुद्धा पुस्तक वाचायचं असेल तर शिव केडा सरांचं यू कॅन विन पुस्तक तुम्ही नक्की वाचा. तुमच्या आयुष्य दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन बदलवून टाकेल. आणि हो, प्लीज शेअर अवर चॅनल अँड डोंट फॉरगेट टू फॉलो अँड सबस्क्राईब. तर आपण नेक्स्ट व्हिडिओला नक्की भेटूया. थँक्यू.